कंपाऊंड वॉल पडत होत्या। अनेकदा तर समुद्राचं भरतीचं पाणी वीर सावरकर मार्गावरती येऊन ट्रॅफिक बंद करण्याची सुद्धा परिस्थिती पावसाळ्याच्या मध्ये अनेकदा होत होती। सो परिस्थिती दादरमधली अतिशय गंभीर होती आणि म्हणूनच 2010 पासून सातत्याने सर्व संबंधित शासनाच्या डिपार्टमेंट्सकडे आपण पाठपुरावा केला आणि 2012 साली राजसाहेबांच्या हस्ते त्या सागरी बंधारा धूप प्रतिबंधक बंधारा याचं आपण भूमिपूजन केलं। भूमिपूजन केल्यानंतर 2 वर्षांमध्ये तो धूप प्रतिबंधक बंधारा पूर्ण झाला, पण तो पूर्ण होत असताना 2014 साली आपण त्याच्यावरती नुसताच धूप प्रतिबंधक बंधारा बांधून इमारतींचा धोका तर नक्कीच टळला असता, रस्त्यावर येणारं पाणी कमी झालं असतं, पण नुसत्या बंधाऱ्याचा इथल्या लोकांना काही उपयोग नव्हता, कारण जवळपास दादर चौपाटी नष्ट झालेली होती, तिकडे लोक पूर्वीप्रमाणे फिरायला येऊ शकत नव्हते। म्हणून ह्या बंधाऱ्याचा उपयोग त्याचं सुशोभीकरण करून आपण दादरमधल्या आणि मुंबईकर जनतेसाठी एक फिरण्यासाठी उत्तम जागा करावी म्हणून तिथे आपण सुशोभीकरण सुरू केलं। ते सुशोभीकरण 2014 मध्ये सुरू होऊन 2014च्या सप्टेंबरमध्ये जेव्हा पूर्ण व्हायची वेळ आली आणि ते पूर्ण झालं, त्यावेळेला अचानकपणे 2-2.5 वर्षाच्या नंतर सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेला अचानक जाग आली आणि त्यांनी ह्या बंधाऱ्यामुळे महापौर बंगल्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो आणि म्हणून त्याच्यावरून कोणी चालू नये अशा पद्धतीने विधानं केली आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांनी त्या महापौर बंगल्याच्या परिसरामध्ये संपूर्ण या बंधाऱ्यावरती कुंपण टाकलं। लोखंडी कुंपण टाकून तो बंधारा पूर्णपणे बंद करण्यात आला। म्हणजे 2 वर्ष महापौर बंगल्याच्या भिंतीला सुद्धा बंधाड पडलं होतं 2009-10 साली। हे सगळं विसरून जेव्हा ते तयार झालं आणि सुशोभीकरण करून दादरची जनता त्याचा ज्या वेळेला आनंद लुटू शकेल अशी ज्या परिस्थिती झाली, त्यावेळेला त्यांनी तो संपूर्ण बंधाराच कुंपण घालून बंद करून टाकला। आणि काल विषय असा आहे की काल त्यांनी अचानकपणे त्याचं उद्घाटन करून सुशोभीकरण सुरू केलं। म्हणजे असं आहे की बंधारा तर ह्यांनी बांधला नाहीच, सुशोभीकरण त्यांनी केलं नाहीच, आणि सुशोभीकरण दुसऱ्या कोणीतरी केलं म्हणजे मनसेनी केलं तर ते मात्र लोकांना त्याचा उपयोग करता येऊ नये म्हणून कुंपण घालून बंद करण्याचं काम केलं। आणि काल अचानकपणे ते आता सांगतायत की आम्ही याचं पुन्हा एकदा सुशोभीकरण करणार, बंधारा बांधल्याचा आव आणतायत आणि आता तिकडे लोकांसाठी आम्ही हे करू आणि ते करू असं सांगण्याची परिस्थिती त्यांनी आता काल तसं त्यांनी सांगायला सुरुवात केली आहे। म्हणजे विषय असा आहे की इमारत बांधून उभी केली मनसेनी, आता ते फक्त त्याच्या पांढऱ्या काचा इमारतीच्या बदलतायत, रंगीबेरंगी काचा लावणार आणि सांगणार की इमारत आम्हीच बांधली। आता हे कुठपर्यंत चालणार आहे? म्हणजे दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय आपण किती दिवस घेत राहणार आहेत हे लोक? बरं, ते घेतल्याबद्दल सुद्धा मला काही त्याच्याबद्दल चला ठीक आहे, एक वेळ विषय तो मी सोडून दिला असता, पण दुर्दैवाची त्यातली गोष्ट अशी की मग महापौर बंगल्याच्या सुरक्षिततेचे कारण देऊन तुम्ही जो 2 वर्ष गेली 5 वर्ष दादरकर आणि मुंबईकर जनतेसाठी जो बंधारा बंद ठेवला, तिथून लोकांना चालता येत नव्हतं, तिथे पदपथ तयार आहे, सगळं तयार होतं, गझिबो बांधून तयार होते लोकांना बसण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी, याच्यावरती नागरिकांना का फिरू दिले गेलं नाही? खरं तर ही दादरकरांच्या आणि मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाची आणि निषेधार्ह अशी गोष्ट त्यांनी केलेली आहे। आणि जर महापौर बंगल्याची सुरक्षा हे कारण देऊन तुम्ही जी गोष्ट बंद केली होती ती आता सुरक्षा अचानक नाहीशी झाली का? मग आता तुम्ही तिकडून लोकांना चालायला परवानगी देणार, ते कुंपण काढून टाकणार, मग आता तिकडे महापौर बंगल्याच्या जागी बाळासाहेबांचं स्मारक तिथे येणार आहे, मग त्या स्मारकाच्या जागी त्याच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवत नाहीये का? दुसऱ्या कोणीतरी केलं तर तिथे अनेक कारणं दाखवायची आणि लोकांना बंदी करायची, आणि आता स्वतः तिथे फक्त मी म्हटलं तसं टाईल काही थोड्याशा बदलणार आणि लोकांना तो खुला करणार आणि त्या सगळ्याचं श्रेय उपटण्याचा प्रयत्न आहे। अत्यंत दुर्दैवी असा हा प्रकार मुंबईच्या अत्यंत मध्यभागी आणि सुप्रसिद्ध असलेल्या दादर चौपाटीच्या ठिकाणी घडलेला आहे। मुंबईमध्ये 3च चौपाट्या प्रामुख्याने लोक जे येतात त्यांच्यासाठी या असतात, त्याच्यामध्ये जुहू असेल, गिरगाव असेल, दादर असेल। अतिशय महत्वाची अशी ही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि लोकांच्या दृष्टीने, म्हणजे जे लोक परदेशातून किंवा भारतातून मुंबईमध्ये येतात, हे पर्यटन स्थळ म्हणून त्यांच्यासाठी अतिशय चांगली जागा होती, ती ही 5 वर्षे ह्या लोकांनी आपल्या करंटेपणापायी बंद करून ठेवली आणि आता एक वेगळं श्रेय घेण्याच्या नादानी, बरं हे जर करायचंच होतं तर गेली 5 वर्ष का नाही केलं? सत्ता तुमच्याकडे, महानगरपालिकेतली सत्ता तुमच्याकडे, महाराष्ट्रातली सत्ता त्यांच्याचकडे आहे, देशातली सत्ता त्यांच्याचकडे आहे, मग 5 वर्षानंतर निवडणुकीच्या तोंडावरच का जाग आली? इतका मोठा समारंभ करून आता फक्त म्हटलं तसं इमारतीच्या फक्त साध्या काचा काढून रंगीत काचा लावणार आणि मोठं श्रेय घेणार, तर हे कसं काय करतायत हे लोक? हाच मुळात दादरकर जनतेच्या समोर आणि मुंबईकरांच्या समोर हा प्रश्न यावा
आणि त्यांना वस्तुस्थिती काय आहे ती कळावी म्हणून आजची पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे. तर मला जे सांगायचं होतं ते मी आपल्याला सांगितलंय. तुम्हाला जर काय विचारायचं असेल तर विचारा. तो जो बंधारा त्या ठिकाणी बांधण्यात आला होता 2012 तुम्ही बांधला आणि 2014 तो पूर्ण झाला, तर तो बंधारा त्याला अनेक ज्या काही कागदपत्र लागतात ती पूर्ण नसल्याचं देखील त्या ठिकाणी राहुल शेवाळे यांनी काल आरोप केला. ती सगळीच्या सगळी कागदपत्र 2010 पासून जो पाठपुरावा सरकारकडे केलेला आहे विविध खात्यांकडे, कारण सुरुवातीला हे पीडब्ल्यूडीच्या पत्तन विभागाकडे हे काम होतं, त्याच्यानंतर ते मेरीटाईम बोर्डाकडे गेलं. हे वेळोवेळी जो काही कागदपत्र त्यांच्याकडे पाठपुरावा सरकारकडे केलेला आहे आणि त्यांची 2014 पर्यंतचा हा पूर्ण पाठपुरावा आहे, त्याची कागदपत्र इथे उपलब्ध आहेत. त्यांनी कदाचित अभ्यास पूर्ण केलेला नसावा म्हणून त्यांना तसं वाटत असेल, तर हा तुमच्यासाठी सगळ्यांसाठी कदाचित त्यांना तुम्हाला पोहोचवायचा तोही तुम्ही देऊ शकता. इथे कागदपत्र उपलब्ध आहेत. सर, आणि जसं आपल्यातर्फे सांगण्यात आलं की महापौर सुरक्षा बंगल्याचं कारण देत ते ठिकाण कुंपण घालून बंद करण्यात आलं आणि विशेषतः दादरकरांना यांचा वापर करण्यात नाही आला गेल्या 5 वर्षात, तर आपल्या पक्षातर्फे गेल्या 5 वर्षात पुन्हा काही पाठपुरावा करण्यात आलेला का? सातत्याने आम्ही त्यांच्याकडे म्हणतोय, पण एकदा कसं आहे की झोपलेल्याला उठवणं एक वेळ सोपं असतं, पण झोपेचं सोंग आणलेल्याला उठवणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी ठरवलेलंच होतं की हे दादरकरांना उपभोगू द्यायचं नाही, कारण ते दुसऱ्या कोणीतरी केलेलं आहे. दुसऱ्या कोणाला तरी चांगल्या केलेल्या कामाचं श्रेय मिळू नये हा एकमेव उद्देश त्यांच्याकडे होता, म्हणून त्यांनी लोकांना त्याचे तिथे तो वापर करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे माझा खरा मुद्दा हाच आहे की मुंबईकरांना, दादरकरांना एका उत्कृष्ट पर्यटन स्थळाचा आनंद घेण्यापासून यांनी गेली 5 वर्ष थांबवलं. ही माझी खरी तक्रार आहे आणि ही माझी खरी खंत आहे. टेट्रापार्ट जो आहे तो चुकीच्या पद्धतीने लावला, त्याच्यामुळे गणेश उत्सवाच्या वेळेस अनेक नागरिकांना त्या ठिकाणी त्रास झाला आणि मुळात जी संकल्पना होती त्याच्या विरुद्ध संकल्पना मनसेनं त्या ठिकाणी केली असा देखील आरोप. यातली टेक्नॉलॉजी जी आहे ती कुठेही मनसेने ठरवलेली टेक्नॉलॉजी नाही. याच्यामध्ये पत्तन विभाग असेल किंवा मेरीटाईम बोर्ड असेल, जे यातले खरे ऑथॉरिटी आहेत, या लोकांनी जो आराखडा दिला त्यासाठी निधी आणणं, त्याच्यासाठी पाठपुरावा करणं आणि तो बंधारा बांधून घेणं हे मनसेने केलेलं आहे. त्यामुळे आता त्याच्यामध्ये काहीतरी चुका काढायच्या हे जर ते करत असेल तर त्यांनी सरकारला विचारावं. मी याचं उत्तर देऊ शकत नाही, कारण अतिशय मोठी सायंटिस्ट पद्धतीची माणसं तिकडे आलेली होती वेळोवेळी आणि त्यांनी जो नकाशा दिला आणि त्यांनी जसं करायला पाहिजे म्हणून सांगितलं, त्या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळींनी येऊन हे सगळं ठरवलेलं आणि त्यांनी केलेलं काम आहे. अशाच पद्धतीचं काम मरीन ड्राईव्ह पासून सगळीकडे झालेलं आहे यापूर्वी. आणि मग अचानकपणे आज केवळ काहीतरी कारण दाखवायचं आणि तुमच्या सगळ्यांची दिशाभूल करायची म्हणून हे सांगितलं जात आहे. आपण त्यांना एक प्रश्न हा का नाही विचारला की मग महापौर बंगल्याचा जेव्हा त्याचं भिंत कोसळली होती आणि त्याच्यानंतर हा बंधारा बांधण्याचा आम्ही प्रयत्न केला, महापौर तर आमचा कधीच नव्हता, मग याचा पाठपुरावा करताना मनसेने हा विचार कधीच केला नाही की ते कोणासाठी होतं, महापौर त्यांचा आहे मग तो बंगला त्यात पाणी शिरलं तरी चालेल, हा विचार मनसेने केला नाही. दादरकर जनतेसाठी मनसे पूर्वी उभी राहिलेली आहे, आजही राहते आणि उद्याही राहणार आहे. त्यांना हा प्रश्न तुम्ही का नाही विचारत की महापौर बंगल्याची सुरक्षा गेली 6 वर्ष धोक्यात आली होती त्या बंधाऱ्यामुळे, आज ती अचानक कशी काय एकदम सोपी झाली? आज सुरक्षेची गरज नाहीये त्याला? बरं, सुरक्षा जर त्या भिंतीला करायची होती तर थोडेसे वायर लावून अधिक उंच इमारती भिंत करता आली असती. मग ही 5 वर्ष का लोकांना तिकडे येण्यापासून तुम्ही रोखलं? याचं उत्तर खरं तर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. मुळात असं आहे, राहुल शेवाळ्यांना एवढे वर्ष महानगरपालिकेत होते, रस्त्याची टेक्नॉलॉजी कळली नाही आणि त्यांना समुद्राची टेट्रापोर्टची टेक्नॉलॉजी कळली का? अजून रस्त्याची टेक्नॉलॉजी नाही कळली, रस्ते नीट नाही बांधता आली, ती टेक्नॉलॉजी नीट समजून घ्या, मग टेट्रापोर्टची टेक्नॉलॉजी नक्की बोलू आम्ही त्यांच्याशी. मुळातच 2 राजकीय पक्षांमधले वाद किंबहुना इलेक्शनच्या तोंडावरती असलेलं क्रेडिट वॉर यापेक्षा सगळ्यात जास्त या कामामध्ये पुन्हा एकदा नवीन टेंडर करायचं, पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे घ्यायचे आणि वेगळ्या पद्धतीचा भ्रष्टाचार करायचा, हेही याच्यामागचं कारण असू शकेल का? 100% असणार आहे, कारण त्यांना त्याची सवय लागलेली आहे. पण या सगळ्या त्यांना त्यांचं जे करायचं ते करू दे, त्याच्यासाठी त्यांना उत्तर देण्यामध्ये आणि ते सगळा भ्रष्टाचार करून काढण्यासाठी आमचे संदीप देशपांडे समर्थ आहेत, ते काढतीलच योग्य वेळी. पण दादरकर जनतेची 6 वर्ष यांनी फुकट घालवली आणि लोकांना त्या आपण केलेल्या सुशोभीकरणाचा आणि बंधाऱ्याचा आनंद घेता आला नाही, हे माझं खरं ऑब्जेक्शन आहे. आणि याचं उत्तर त्यांनी आता देणं तात्काळ गरजेचं आहे की महापौर बंगल्याच्या सुरक्षेची गरज 6 वर्षानंतर आता संपुष्टात आलेली आहे काय, याचं उत्तर त्यांनी द्यावं. पण
ऑन रेकॉर्ड किंवा ऑफ रेकॉर्ड. पण आताचा जो नवीन प्रोजेक्ट त्यांनी बांधायचा ठरवला आहे याच्यामध्ये सिक्युरिटी कन्सर्न साठी काही डिटेलिंग केलंय का? मला त्याची कल्पना नाही, पण जर आता केलं असेल तर ते त्यावेळेलाही करता आलं असतं. सिक्युरिटीची जर प्रश्न असेल तर तिकडे तुम्ही त्या भिंतीची थोडीशी उंची वाढवू शकता किंवा तिकडे तुम्ही तारेचं कुंपण घालू शकता, तुम्ही 2 सिक्युरिटी गार्ड अधिक ठेवू शकता. महानगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी गार्ड कमी जास्त करण्याची पद्धत आहे. हे सगळं करता येऊ शकत होतं, पण केवळ दुसऱ्या कोणीतरी केलेल्या कामाचं त्यांना श्रेय मिळू नये म्हणून हा केलेला प्रकार होता. त्यामुळे महापौर बंगल्याची सुरक्षा हे केवळ लोकांच्या डोळ्यात केलेली धुळफेक होती आणि दिलं गेलेलं कारण होतं. हाच माझा मुख्य आक्षेप आहे त्या गोष्टीवर. आणि मुळात सिक्युरिटीपेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे महापौर बंगल्यात संध्याकाळी जे बँड्रावरनं पाहुणे फिरायला येतात त्यांना त्रास कदाचित होत असावा म्हणून तो बंद केला असावा. ऑब्जेक्शन रेस करण्याशिवाय आता पुढे काही लिगल कोर्ट देणार का तुम्ही? नाही, मुळामध्ये एक लक्षात घ्या की कुठलंही एखाद्या ठिकाणी चांगलं काम होणार असेल किंवा होत असेल तर त्याला उगाच विरोध करायचा आणि ते थांबवायचं ही मनसेची पद्धत नाही, ही त्यांची पद्धत आहे. मग लोकांना त्रास झाला तरी चालेल, पण होणारं चांगलं काम केवळ दुसरा चांगलं करतोय म्हणून थांबवायचं ही मनसेची पद्धत नाही. त्यामुळे कदाचित त्याच्यात काही सुधारणा असतील तर ते आम्ही सुचवू, पण जे केलं गेलं ते चुकीचं आहे. कुठेतरी हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे आणि त्यांनी उगाच श्रेय घेऊ नये ही मात्र माझी नक्कीच मागणी आहे. एक वेगळा प्रश्न आहे थोडासा, महाआघाडीत सामील होत आजची ही पत्रकार परिषद ही दादरच्या चौपाटी पुरतीच मर्यादित असल्यामुळे इतर कुठल्याही प्रश्नाला आज तरी कृपया मला विचारू नका, मी उत्तर देऊ शकणार नाही. की कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती दोन्ही पक्ष काम करायला किंवा युती होते, महाआघाडी होते, तर त्यावरती आता राष्ट्रवादीने काय करावं हे राष्ट्रवादी या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पक्षप्रमुख यांना त्यांनी राजसाहेबच देतील. धन्यवाद. प्रवक्ते म्हणून तुम्ही तर काहीतरी उत्तर दिलं पाहिजे ना. वेळ योग्य वेळी देईल उत्तर.